चिंटू, चिंटू, लवकर बाहेर ये, सेठ मोठ्याने ओढत होता. ते ऐकून चिंटू आणि त्याचे वडील बाहेर आले. काय झाले सेठजी? एवढ्या रागात का आहात? चिंटूने काही केलं का? त्याने असा काम केला आहे ज्याला काही माफी नाही. संपूर्ण गावात पसरू आहे की माझ्या दुकानात भूत आहे. पुन्हा तू खोट्याचा आधार घेतलास. चल सेठजींकडे माफी माग. माफ करा सेठजी. चिंटूने सेठकडे माफी मागितली, पण तो सुधारणार कुठे होता? काही दिवसांनी त्याचे वडील एका कामानिमित्त काही दिवस शहरात जाणार होते. निघण्याआधी त्यांनी चिंटूला जवळ बोलावलं. बेटा चिंटू, मी काही महत्त्वाच्या कामासाठी शहरात जातोय. म्हणून मला हवून आहे की तू या काही दिवसात मेंढ्यांना चरायला घेऊन जा. नाहीतर त्या उपाशी राहतील. आणि हो, मागच्या वेळेसारखी काही गडबड किंवा शरारत करू नकोस. ठीक आहे बाबा, मी त्यांना चरायला घेऊन जाईन. आणि हो, यावेळी काही शरारत करणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.